राजुरा लक्कडकोट रस्त्यावर राजुरा शहराच्या जवळ असलेल्या शिवाजी महाविद्यालयाच्या रस्त्यावर रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अर्धा तास थांबून मोठा त्रास सहन करावा लागतो। म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी या रेल्वे क्रॉसिंग जवळ उपलब्ध असलेल्या योग्य जागेवर दुचाकी व चारचाकी लाईट गाड्यांसाठी भूमिगत बोगदा तयार करावा अशी मागणी राजुरा नगरपालिकेच्या नगरसेविका उज्ज्वला जयपूरकर यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी आमदार देवराळ भोंगळे यांना निवेदन देऊन या विषयाबद्दल वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली। राजुरा शहरामध्ये या रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे शिवाजी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिवाजी महाविद्यालय, आदर्श विद्यालय व न्यू इरा कॉन्व्हेंट या शैक्षणिक संस्था आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची वस्ती आहे। हा रेल्वे मार्ग मुख्यतः सिमेंट व कोळसा वाहतुकीसाठी असून या मार्गाने मालगाडी आल्यावर गेट अर्धा तर कधी पाऊण तास बंद राहते। शाळा महाविद्यालयाच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो। या मार्गाने वाहतूक वाढल्याने आता रेल्वे क्रॉसिंग जवळ भूमिगत बोगद्याची अत्यंत आवश्यकता आहे। या मागणीचा आमदार देवराळ भोंगळे यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका उज्ज्वला जयपूरकर यांनी केली आहे। रेल्वे गेट इथे भूमिगत बोगदा होणे खूप आवश्यक आहे, कारण रेल्वे गेट हे सारखं वरचेवर बंद राहतं आणि ते 2-2, 3-3 तास बंद राहिल्यासारखं राहतं, कारण मालगाडी आहे ती खूप स्लो चालते। एका वेळेला 2-2 गाड्यासुद्धा कधी येतात, त्यामुळे खूपदा इथं त्रास होतो। आणि या रस्त्याच्या बाजूला, गेटच्या बाजूला ITI आहे, महाविद्यालय आहे, शाळा आहे आणि भरपूर छोटे गाव आहे जिथे आवक जावक लोकांची भरपूर आहे आणि लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, कारण 2-2 तास बंद राहिले की शाळेत मुलांना जाण्याला खूप त्रास होतो आणि सकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला असं कोणत्याही वेळेला गेट बंद राहतं। या आधीसुद्धा मी निवेदन दिलेलं होतं, हंसराज भाई आहिर होते त्यांच्याकडे, तेव्हा गेटची विचारणासुद्धा झाली होती की हा रेल्वेचा गेट कोणत्या नंबरचा आहे त्यासाठी, पण त्यानंतर काम कुठे थांबलं ते काही समजलं नाही। पण आताचे विद्यमान जे आमदार आहेत देवरावदादा भोंगळे यांचं काम आम्हाला माहिती आहे, त्यांचं कार्य, कारण विकासाचा वादा देवरावदादा असं आम्ही नेहमी म्हणतो, त्यामुळे दादाकडून अपेक्षा आहे की आता हा जो भूमिगत बोगद्यासाठी मी मागणी केली आहे दादाकडे 2 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे, ते काम आता नक्कीच पूर्ण होईल आणि भूमिगत बोगदा इथे व्हायलाच पाहिजे, तरच नागरिकांच्या समस्या दूर होईल। निवेदन मी दादाकडे दिलेला आहे, देवरावदादा भोंगळे यांच्याकडे मी निवेदन दिलेलं आहे। ब्रिज आप मेरे पीछे देख रहे हैं, यहाँ से हज़ारों बच्चे रोज़ आवागमन करते हैं। आइए पूछते हैं हमारे राजुरा के रहवासी कि यहाँ का हाल क्या है और क्या होना चाहिए आगे। सर, आपका नाम क्या है? संतोष गंगाधर देरकर। हज़ारों बच्चे रोज़ आना जाना करते हैं, यहाँ से क्या दिक्कतें हैं उनकी और यहाँ पे आप क्या चाहिए आपको? रोज इथून जवळपास इथं शिवाजी कॉलेज आहे, ITI आहे, इकडे आदर्श शाळा आहे असल्यामुळे ह्या रोडनं आवक जास्तच आहे। त्याच्यामुळं आंध्रातून येणाऱ्या गाड्या जो ट्रका आहे त्या फुल भरून बांबूनं भरलेल्या गाड्या असतात, त्याच्यामुळं इथं बॅरिकेड बनवलेलं आहे वरती, त्याला येऊन टच होतात, त्याच्यामुळं ट्रॅफिक पूर्ण जाम होण्याचा प्रयत्न होत राहतो इथं। याच्यासाठी इथं पर्यायी निवारण म्हणून आपल्या जवाहरनगरच्या बाजूला एक बोगद्याची व्यवस्था आहे। अगर तिथून त्या बोगद्यातून अगर छोट्या मोठ्या गाड्या जसं की ॲटो, 2 व्हीलर, 4 व्हीलर गाड्या तिथून आरामशीर जाऊ शकते। ते अगर पर्याय व्यवस्था म्हणून तिथून बोगदा अगर चालू केला तर राजुरा भाषेसाठी इकडे जाण्यासाठी पर्याय व्यवस्था तिथली होऊ शकते।